आणि ही दृश्य आहेत. स्वतः राज ठाकरे हे टोल नाक्यावर उतरले. थेट त्यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी ही वाहतूक जी आहे त्याची कोंडी झाली होती तिकडे त्यांनी मार्ग काढला, अँब्युलन्सला रस्ता करून दिला. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय. पिंपरी चिंचवडचा कार्यक्रम आटपून राज ठाकरे परतत असताना मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोल नाक्यावरची घटना. मोठ्या संख्येत गाड्या टोलवर तासनतास रांगेत उभ्या होत्या. त्यातच तिकडे अँब्युलन्स देखील पाहायला मिळाली. मग राज ठाकरे स्वतः उतरले, टोल नाक्यावर गेले आणि त्यांनी अँब्युलन्सला रस्ता करून दिला. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्या सोबत आहेत. गणेश, राज ठाकरे ते थेट स्वतः मैदानात उतरून टोलच्या इकडे उतरून स्वतः काहीतरी बजावतात. त्यांनी हिसका दिला एक प्रकारे टोल नाक्यावर, काय म्हणाल? अगदी बरोबर, कारण राज ठाकरे ही त्या ट्रॅफिक मध्ये अडकले होते आणि जवळपास 5 किलोमीटर लांब रांग असल्याचं बोललं जात आहे. व्हीव्हीआयपी मुवमेंट झाली म्हणून राज ठाकरेंच्या गाडीला पुढे आणण्यात आलं, पण ज्यावेळेस राज ठाकरे टोलला पोहोचले, गाडीतनं ते उतरले आणि इतर गाड्यांना तिथून पास करण्याचे आदेश टोल मॅनेजर आणि टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांना दिले आणि तिथं आपला रागही व्यक्त केला की टोल च्या नियमानुसार येल्लो लाईनच्या मागे जर ट्रॅफिक जाईल तर त्या गाड्या सोडाव्या लागतात आणि ह्याची ग्वाही स्वतः मंत्री दादा भुसे यांनी शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत राज ठाकरेंसमक्ष सर्व लोकांना दिली होती. पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये, यामुळं तो राग त्याने तिथं व्यक्त केला आणि आज रविवार असल्यामुळे विकेंडची आउटिंग करून मुंबईत परतणाऱ्या लोकांना गैरसोय होत होती. त्यात एक अँब्युलन्सही अडकली होती, म्हणून स्वतः राज ठाकरे खाली उतरले आणि टोल नाक्यावरनं सगळ्या गाड्या पास करायला त्यांनी लावल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी टोल मॅनेजरशी बोलले आणि गाडीत बसल्यानंतर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा ज्या अथॉरिटीकडे हे टोलचा पूर्ण मॅनेजमेंट आहे आणि मला अशी माहिती मिळते की मंत्र्यांशी ते बोलणार होते, पण मंत्र्यांशी बोलणं झालं आहे का नाही माहीत नाही. मात्र स्वतः त्याने तिकडची ट्रॅफिक सुरळीत केली आहे आणि सगळ्या गाड्यांना तिथनं पास करून देण्याचे तिथल्या टोल मॅनेजरला सांगितलं आणि आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील तिथं उभं केलं आहे. आणि त्यानंतर आता मनसेचे सगळे पदाधिकारी जिथं जिथं अशा प्रकारे टोलवरती गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या असतील तिथं जाऊन टोल न घ्यावं, गाड्यांना पास करण्यासाठी उभे राहणार आहेत. मात्र आताची घटना जी घडली आहे, राज ठाकरे यांनी स्वतः पाहिलं की अँब्युलन्स देखील अडकली आहे, अँब्युलन्सला जायला देखील कोणता रस्ता नव्हता आणि म्हणून राज ठाकरे यांनी स्वतः उतरून हे केलेलं आहे. आता उद्यापासून मला वाटतं की मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते टोल नाक्यावर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होताना दिसतील. आज अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं कार्यक्रम संपवल्यानंतर राज ठाकरे हे पिंपरी चिंचवडवरून मुंबईच्या दिशेला येत होते आणि त्यावेळेला हा सगळा प्रकार घडलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय, या दृश्यांमध्ये राज ठाकरे स्वतः तिथं राग व्यक्त करताना तिथं उपस्थित सगळ्या कर्मचाऱ्यांना गाड्या पास करण्यासाठी सांगत असताना आपण पाहतोय. आणि जवळपास काही वेळ म्हणजे अर्धा तासून जास्त वेळ राज ठाकरे तिकडे होते असं कळतंय आणि तिथून ते आता मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. गणेश, या दृश्यांमध्ये राज ठाकरे तिकडच्या संबंधित व्यक्तीला अधिकाऱ्याला जसा तू उल्लेख केलास काहीतरी बजावताना दिसत आहेत. नेमका संवाद काय झाला आणि जसं तू सांगितलं की आता याच्या पुढे मनसेचं आंदोलन पुन्हा एकदा आक्रमक रूप घेताना पाहायला मिळेल इकडचं? शक्यता आहे, कारण माझं काही पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं. त्यांचं म्हणणं आहे की जे नियम आखले गेले टोल ऑपरेटर्सला त्याची अंमलबजावणी होत नाही हे याने स्पष्ट झालंय. राज ठाकरेंनी हा मुद्दा ठाण्याच्या टोल नाक्यावर मुंबई एंट्री पॉईंट संदर्भातला घेतला होता. आपल्याला माहिती असेल की दादा भुसे तिथं त्यांच्या निवासस्थानी आले, अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यामध्ये हे नियम पाळलं जाईल अशी ग्वाही स्वतः सरकारनं दिली होती. लोकांना गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली तर असंही म्हटलं गेलं होतं. मात्र ते आज होताना नाही होताना दिसतंय आणि यामुळं आता मनसे पुन्हा ह्या विषयावर आक्रमक होऊ शकते. आता राज ठाकरे यांनी ह्याच नियमासंदर्भात सर्व टोल ऑपरेटर्सला किंवा तिथं उपस्थित टोल मॅनेजरला हे सांगितलं की तुम्ही नियमाची अंमलबजावणी करत नाही आहात
तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तुम्ही हे तात्काळ थांबवा, अन्यथा कायदेशीर कारवाई तर होईलच, मात्र माझे पदाधिकारी देखील इथं उभे राहून मग सर्व गाड्यांना पास करतील. मग नंतर मनसे या संदर्भातला कुठलं पाऊल उचलू शकते अशा प्रकारची एक टोल मॅनेजर्सला ते सांगताना तिथं काही लोकांनी त्यांना ऐकलेलं आहे. टोल ऑपरेटर्स नेहमीच या नियमांचं उल्लंघन करतात आणि आता पुढे हे नियमांची अंमलबजावणी होईल यासाठी मनसे आक्रमक होऊ शकते आणि उद्यापासून टोल नाक्यांना त्याचे पडसाद उमटू शकतात. गणेश, म्हणजे आज आता जी दृश्य आपल्याला बघायला मिळाली, ज्या पद्धतीने आता तिकडे राज ठाकरेंनी स्वतः उतरून तिकडे इनिशिएटिव्ह घेऊन तो कोंडी जी आहे ती सोडवलेली आहे, याच्यानंतर आज आताच्या क्षणापासूनच मनसेचे काही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील हे टोल नाक्यावर पोहोचून हे आंदोलन सुरू होऊ शकतं का? आता संध्याकाळची काय स्थिती आहे, कुठल्या टोल नाक्यावर ते पोहोचल्याचं काही कळलंय का? काही वेळापूर्वीच अश्विन हा प्रकार घडलेला आहे, म्हणून आता ही बातमी ज्यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल किंवा शक्यता आहे की राज ठाकरेंनी देखील आपल्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना दिल्या असतील, कारण हा विषय मनसेनंच लावून घेतला होता. आपल्याला माहिती असेल की टोल नाक्यावरून अनेक नियम आहेत, ज्या नियमांचं उल्लंघन होतं असं वारंवार राज ठाकरेंकडनं मनसेकडनं सांगण्यात आलं होतं. त्यावर सरकारकडनं आश्वासनही दिले गेले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही हे स्पष्ट होत आहे. म्हणून हा विषय त्यांचाच असल्यामुळे आता स्वतः राज ठाकरेंनी हे पाहिलंय, म्हणून आता पदाधिकाऱ्यांकडनं या संदर्भात पुढे पाऊल उचलले जाऊ शकतात. यासाठी आता मनसे काय करते आणि आत्तापासून करते का पुन्हा उद्या सकाळपासून करते का, राज ठाकरे कोणाशी बोलतात हे आता पाहावं लागेल. मात्र जी मला माहिती मिळते ती अशी आहे की राज ठाकरेंनी स्वतः उतरून हे जर केलं आहे, त्यानंतर पदाधिकारी स्वतः टोल नाक्यावर जाणार आहेत आणि तिथे जाऊन या नियमांची अंमलबजावणी होते का नाही हे पाहणार आहेत. नसेल होत तर तिथून गाड्यांना पास करण्यासाठी तिथं ते आंदोलन करणार आहेत. गणेश, तू आपल्या सोबतच राहा. स्वतः मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आता आपल्या सोबत ज्या दृश्यांमध्ये देखील आपल्याला दिसतात. अविनाशजी, आपण राज ठाकरे यांच्या बरोबर होतात तिकडे, नेमकं